इयत्ता 10वी संपूर्ण संस्कृत वर्ष 2025चा बोर्डाचा पेपर आपण बघणार आहोत. प्रथमः विभागः सुगम संस्कृतम. आता आपण पहिलं पान बघणार आहोत. त्यामध्ये बघा प्रश्न क्रमांक 1 चित्रम दृष्ट्वा नामानी लिखत. 5 पैकी 4 चित्र जी आहेत त्या 4 चित्रांचं तुम्हाला संस्कृतमध्ये शब्द लिहायचे आहेत. पहिलं चित्र आहे पिंच, त्याला म्हणायचं आहे वस्त्रसूचिही. त्यानंतर दुसरं चित्र बघा ते आहे परीक्षते. तिसरं चित्र जे आहे तिक्तम, कारवेल्लमवरती दिलेलं आहे आणि कारल्याच्या चित्राखाली तिक्तम असं लिहिलेलं आहे पुस्तकात, तिक्तम. चौथं चित्र जे आहे ते आहे पायसम आणि 5वं चित्र मोज्यांचं आहे, त्याला संस्कृतमध्ये म्हणायचं आहे पादस्यूतः. आता ही चित्र लिहिताना काळजी अशी घ्यायची आहे की पुस्तकात आपल्याला जसा शब्द दिलेला आहे अगदी तसाच्या तसा शब्द आपल्याला लिहायचा आहे, कारण प्रत्येक शब्दाला 1 मार्क आपल्याला आहे. त्यामुळे थोडीफार सुद्धा तिथे चूक व्हायला नको, म्हणून आपल्याला तो शब्द अगदी काळजीपूर्वक लिहायचा आहे, म्हणजे ते 4 पैकी 4 मार्क आपल्याला मिळायला हवे. आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 संख्या हा अक्षरैही अंकैही लिखत. संख्या अक्षरात किंवा अंकात लिहा. 3 पैकी 2 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत, पण आपण तिन्हीच्या तिन्ही लिहून ठेवायच्या आहेत. प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्यातला तो बघा 33, त्याला संस्कृतमध्ये म्हणतात त्रयस्त्रिंशत. त्यानंतर दुसरी संख्या आहे 75, त्याला पंचसप्ततिही. पंचसप्ततिही हा शब्द कसा लिहायचा आहे ते व्यवस्थित बघा, इथे दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला तो शब्द लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा शतम असा अक्षरात दिलेला आहे आणि आपल्याला तो शब्द आता अंकात लिहायचा आहे. 100, एकावर 2 शून्य, याप्रमाणे आपल्याला 100 असं लिहायचं आहे. याला 2 मार्क असणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिल्यामधला समयस्तंभ मेलनम कुरुत. आता वेळेच्या जोड्या लावायच्या आहेत. 5 सप्तवादनम. 5 5 जास्त आहेत, 7 वाजलेले आहेत आणि त्याला 5 जास्त आहे, म्हणजेच 7 वाजून 5 मिनिटे. 20 दशवादनम म्हणजेच 10 वाजलेले आणि 20 म्हणजे 20 मिनिटे जास्त झाली आहेत, म्हणजेच 10 वाजून 20 मिनिटे. 11 वादनम म्हणजे 11 वाजलेले. दशोन द्विवादनम. दशोन म्हणजे 10 कमी आणि द्विवादनम 2ला 10 कमी, याचाच अर्थ 1 वाजून 50 मिनिटे झालेली आहेत. आता आपण पुढच्या विभागाकडे वळूया. द्वितीय विभागः गद्यम. आता दुसरा भाग जो आहे त्याची सूचना बघा. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीही कुरुत. गद्यांश वाचून दिलेली कृती करा. हा उतारा जो आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न क्रमांक 1 बघा अवबोधनम. अवबोधनम मध्ये 4 पैकी 3 प्रश्न सोडवायचे. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा. मृगः बद्धः यतः. हरिण बांधलं गेलं म्हणजे जाळ्यामध्ये अडकलं, कारण काय तर 2 पर्याय दिलेले. मृगेण सुहृदवाक्यस्य अनादरः कुरुतः आणि मृगेण पाशः न दृष्टः. त्यातलं योग्य कारण आहे मृगेण सुहृदवाक्यस्य अनादरः कुरुतः. आता ज्या वेळेला आपण लिहू त्यावेळेला आपण जे उत्तर लिहिलेलं आहे त्याच्या खाली रेघ लगेच करायची आहे. आपण म्हणतो नंतर करूया ही रेघ, तर नंतर होणार नाही. ज्या ठिकाणी उत्तर आहे त्या उत्तराखाली पेननी का होईना पण लगेच रेघ द्यायची आहे. कह कम वदती. कोण कोणास म्हणाले. सह वंचकः क्व आस्ते. आता याचं उत्तर आहे काकः मृगम वदती. कावळा हरणाला म्हणाला. त्यानंतर अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. अमरकोशातून शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा. मृगम अन्विषण काकः तत्र उपस्थितः. आता काकहला समानार्थी शब्द अमरकोशामध्ये आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, तर तिथे पाहून तुम्ही लिहिले तरी चालणार आहेत. बघा काकः करटः अरिष्टः बलिपुष्टः सकृत्प्रजः तत्रोपस्थितः. म्हणजे तुम्हाला जो येत असेल तो शब्द लिहा किंवा एकापेक्षा जास्त शब्द येत असतील ते लिहिले तरी चालतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. काकेन कदा क्षेत्रपतीही अवलोकितः. कावळ्याने त्या शेतकऱ्याला कधी बघितलं, तर त्याचं उत्तर आहे काकेन प्रभाते क्षेत्रपतीही अवलोकितः.
त्यातलाच दुसरा प्रश्न बघूया. शब्दज्ञानम. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. गद्यांशात द्वे पूर्वकालवाचक त्वांत अव्यये चित्वा लिखत. आता फक्त आपल्याला 2 त्वांत अव्यय पाहून लिहायची आहेत. परिच्छेद वाचला असेल, वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल त्याच्यामध्ये दृष्ट्वा, पूरयित्वा आणि श्रुत्वा असे त्वांत अव्यय दिलेली आहेत. दुसरा प्रश्न बघा. संधिविग्रहम कुरुत. संधिविग्रहामध्ये उपायस्तावत. आता या ठिकाणी स ज्या ठिकाणी आहे अर्धा त्या ठिकाणी विसर्ग आहे. याचाच अर्थ संधी विच्छेद कसा होणार आहे? उपायः अधिक तावत. त्यानंतर प्रश्न निर्माणम कुरुत. काकः क्षेत्रे उपस्थितः. आता प्रश्न निर्माण करताना एक लक्षात घ्यायची गोष्ट, काकः या शब्दाखाली रेख दिलेली आहे. तर काकः हा शब्द पुल्लिंगी आहे. मग प्रश्न निर्माण करणारं आपलं जे सर्वनाम आहे किम, त्यामध्ये पुल्लिंगामधलं आपल्याला प्रथमा एक वचन घ्यावं लागेल, कह. म्हणून मग उत्तर येईल कह क्षेत्रे उपस्थितः प्रश्नचिन्ह. त्यानंतर तिसरा पृथक्करणम क्रमेण योजयत. आता घटना आपल्याला क्रमाने लावायच्या आहेत. घटना क्रमाने लावण्यासाठी उतार्यामध्ये ह्या दिलेल्या ओळी परत एकदा व्यवस्थित बघा आणि मग आपण त्या ओळी ज्या आहेत त्या मराठीमध्ये भाषांतर करायला लागलं तर आणि क्रमाने ते व्यवस्थित लावा आणि मगच आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये हे लिहायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये सगळ्यात आधी क्षेत्रपतीना मृगः आलोकितः, म्हणजे शेतकऱ्याने त्या हरणाला आधी पाहिलं. क्षेत्रपती ही मृगम व्यमुंचत. क्षेत्रपती म्हणजे त्या शेतकऱ्याने त्या हरणाला सोडलं. मृगः सत्वरम पलायितः, ते मेलेलं आहे असं पाहूनच त्यांनी सोडलं, म्हणून मृगः सत्वरम पलायित, हरिण जोरात पळालं. आणि क्षेत्रपतीना शिप्तेनं लगुडेनं शृगालः हात, आणि शेतकऱ्याने फेकलेल्या त्या काठीने कोल्हा मारला गेला. अशा प्रकारे आपल्याला हे क्रम लावायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 2आ. गद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आता हा उतारा आहे आदि शंकराचार्य या पाठातला. बघा, प्रश्न क्रमांक 1 बघा. अवबोधनम. 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं लिहायचे. उचितम पर्यायम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. पहिलं बघा. डॅश डॅश वयसी उपनीतः सह पठनार्थम गुरुम उपागच्छत. तर त्याचं उत्तर आहे 5मे वयसी उपनीतः. त्यानंतर दुसरी गाळलेली जागा बघा. पठनादिकम समाप्य शंकरः डॅश डॅश प्रत्यागतवान. मग ते काय आहे? पठनादिकम समाप्य म्हणजे आपलं शिक्षण संपवून शंकर कुठे आले? गृहम. म्हणून योग्य पर्याय येईल गृहम प्रत्यागतवान. आता ख प्रश्न बघा. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. ही सूचना नीट वाचा, कारण वाक्यम पुनर्लिखित्वा म्हणजे जे प्रश्नाचं वाक्य दिलंय ते उत्तरपत्रिकेत पुन्हा लिहा आणि मग त्याच्या पुढे सत्यम किंवा असत्यम असं लिहायचंय. जगद्गुरोः शंकराचार्यस्य जन्म ख्रिस्ताब्दे 7मे शतके अभवत असं दिलेलं आहे आणि उतार्यामध्ये 8मे शतके लिहिलेलं आहे. त्यामुळे हे विधान काय आहे? असत्यम. त्याच्यासाठी आपल्याला जगद्गुरो शंकराचार्यचं हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे आणि त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे असत्यम. पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. का शंकराचार्यस्य माता? शंकराचार्यांची आई कोण होती? मग आर्यांबा शंकराचार्यस्य माता. शेवटी दंड द्यायचा आहे. एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. हा गद्यांश कोणत्या पाठातून घेतलेला आहे? तर एषः गद्यांशः आदिशंकराचार्यः पाठात उद्धृतः. आता दुसरा प्रश्न बघूया. शब्दज्ञानम. 3 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. क बघा. गद्यांशात्वे पूर्वकालवाचक ल्यबंताव्यये चित्वा लिखत. आता गद्यांशातले ल्यबंताव्यय आपल्याला लिहायचे. समाप्य, प्राप्य हे काय आहेत? ल्यबंताव्यय. प्रश्न निर्माणम कुरुत. प्रश्न सह पठनार्थम गुरुम उपागच्छत. तो पठनासाठी गुरूंकडे गेला. आता पठनार्थ हे उत्तर आलं पाहिजे. मग तो कशासाठी गेला? मग कशासाठी शब्द आहे किमर्थम. सह किमर्थम गुरुम उपागच्छत आणि शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. लकारम लिखत. लकार लिहा. सह ग्रामः पूर्णा नदीतीरे वर्तते. आता वर्तते, वर्तते हा आहे वर्तमान काळ आणि वर्तमान काळाला संस्कृतमध्ये म्हणतात लटलकार. हा आत्मनेपदी आहे पण हा लटलकारच आहे म्हणून तिथे उत्तर लिहायचं आहे लटलकार. तिसरा प्रश्न बघूया. शब्दपेटिकां पूरयत. शब्दपेटिका पूर्ण करायची आहे. कालडी ग्रामः, केरळ प्रदेशः, भारत देशः, आलुवा नगरम असे आपल्याला तिथे पर्याय दिलेले आहेत. आता ह्या चौकटीमध्ये लिहिताना एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्याला क्रमाने लिहायचं आहे.
सगळ्यात लहान प्रदेश जो आहे तो सगळ्यात छोट्या चौकटीत येणार आहे आणि सगळ्यात मोठा प्रदेश जो येणार आहे तो सगळ्यात मोठ्या चौकटीमध्ये येणार आहे. मग आता आपण या चौकटी नंतर आखायच्या लागलं तर सगळ्यात आधी इथे कालडी ग्रामः हे सगळ्यात लहान चौकटीत येणार आहे. त्याच्यापेक्षा मोठ्या चौकटीत येणार आहे आलुवा नगरम. त्यापेक्षा मोठ्या चौकटीत येणार आहे केरळ प्रदेश आणि सगळ्यात बाहेरची जी मोठी चौकट आहे त्याच्यामध्ये येणार आहे भारत देश. आता पुढचं आहे ई प्रश्न. गद्यांशम पठित्वा माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. गद्यांश वाचून मराठी भाषेमध्ये आपल्याला अर्थ लिहायचा आहे. आता आपण उतारा बघूया. रदनिका वदती. रदनिका म्हणते सनिर्वेदम निश्वस्य दुःखाने सुस्कारा टाकून. जात म्हणजे बाळा. कुतः अस्माकं सुवर्णव्यवहारः आपला सोन्याशी कुठून संबंध. तातस्य पुनः अपि रुद्धया सुवर्णशकटिकया क्रीडिष्यसि. तुझे बाबा पुन्हा श्रीमंत झाले तर सोन्याच्या गाडीने खेळशील. क्रीडिष्यसि इथे भविष्यकाळ आहे त्यामुळे खेळशील. स्वगतम म्हणजे स्वतःशी. तत् यावत विनोदयाम एनम. थोडा वेळ याला रमवावे. आर्या वसंतसेनायाः समीपम उपसर्पिष्यामि. वसंतसेनाबाईंजवळ जाते. आर्ये प्रणमामि. हे आर्ये नमस्कार करते. वसंतसेना वदती. वसंतसेना म्हणते रदनिके म्हणजे हे रदनिके स्वागतम ते तुझे स्वागत आहे. कस्य पुनः अयम दारकः. आणि हा कुणाचा मुलगा. अनलंकृत शरीरः अपि चंद्रमुख आनंदयती मम हृदयम. शरीरावर एकही अलंकार नसताना सुद्धा चंद्रासारखा चेहरा असलेला हा मुलगा माझ्या मनाला आनंदित करत आहे. आता दुसऱ्या उताराचं भाषांतर बघूया. नदी विपाट वदती. विपाट नदी म्हणते किम काय. एषः मर्त्यः हा मर्त्य म्हणजे हा मानव. मां माता इति संबोधयति. मला उद्देशून आई असे संबोधत आहे. शुतुद्री नदी वदती. शुतुद्री नदी म्हणते कथम माता न करोती साहाय्यम स्वपुत्रस्य. आई मुलाला मदत करणार नाही हे कसं काही शक्य आहे. साधू मानव श्रेष्ठ. साधू श्रेष्ठ मानवा छान शाबास. किंतु कच्चित तव वंशजाः पण तुझ्या वंशात जन्मलेले मानव तव इदम वचनम तुझे हे वचन विस्मरेष्यन्ति विसरणार तर नाही ना. विश्वामित्र वदती नाही मातः नाही आई. न एतत् शक्यम हे शक्य नाही. सर्वाः सरितः सुखम वहन्तु. सर्व नद्या सुखाने वाहो. सर्वे जनाः सुखिनः सन्तु. सर्व लोक सुखी होवोत. विश्वामित्रः निर्गच्छति. विश्वामित्र जातो. पण आता इथे आपण आदरार्थी म्हणून कंसात आणखीन लिहिलंय जातात. कीर्तनकारः कीर्तनकार म्हणतात एवं विश्वामित्रः अशा प्रकारे विश्वामित्र नद्यौ प्रीणयित्वा. आता नद्यौ म्हटलंय म्हणजे दोन्ही नद्यांना प्रीणयित्वा प्रसन्न करून परतीरम गतवान पलीकडच्या तीरावर गेला. आता पुढचा प्रश्न आहे ई माध्यम भाषेया उत्तरम लिखत. मराठीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे. दोनपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता हा प्रश्न लिहिताना सगळ्यात एक महत्त्वाचं आहे. प्रश्न जरी संस्कृतमध्ये दिलेला असला तरी त्याचं उत्तर मात्र आपल्याला मराठीत लिहायचं आहे. आणि या मराठीत उत्तर लिहित असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपल्याला प्रस्तावना द्यायची आहे. त्यानंतर उत्तर जो गाभा आहे उत्तराचा तो लिहायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला समारोप करायचा आहे. असं 3 परिच्छेदात म्हणजे पहिल्या परिच्छेदाला अर्धा मार्क, दुसऱ्या परिच्छेदाला 1 मार्क आणि तिसऱ्या परिच्छेदाला अर्धा असे मिळून आपल्याला 2 मार्क या परिच्छेदाला या मराठी भाषेत उत्तर लिहिण्याला असतात. आता आपण पहिला प्रश्न बघूया. सुदासः सुगत चरणाभ्याम कमलम किमर्थम समर्पितवान. सुदासाने सुगत चरणांवर कमल का बरं समर्पित केले. तर आता आपण उत्तर लिहूया. प्रस्तुत प्रश्न हा अमूल्यम कमलम या पाठातील आहे. या पाठात सुदासाने सुगतांच्या चरणावर कमल का अर्पण केले हे सांगितलेले आहे. तलावात अवेळी आलेल्या कमळाला जास्त किंमत मिळेल या अपेक्षेने खरे तर सुदास सुगतांच्या भेटीला गेला. बागेतील वडाच्या झाडाखाली एका शिलाखंडावर शांत बसलेले सुगत पाहून सुदासाच्या मनात भक्तिभावना सागरासारखी आली. कृपावर्षाव पूर्ण नेत्रांनी सुगतांनी त्याच्याकडे पाहिले आणि मंद हास्य करत तुझी काय इच्छा असे विचारले असता
सुगताच्या मनातील अधिक पैशांची इच्छा नाहीशी होऊन त्याने सुगतांकडे त्याचा आत्मा कृतकृत्य होवो असे म्हणाला. त्यावर सुगतांनी तथास्तु असा उच्चार केला. आणि मग सगळ्यात शेवटी समारोप. अशा प्रकारे अधिक किंमत मिळेल या अपेक्षेने आलेला सुदास निरीच्छ होऊन त्याने ते कमळ सुगतांच्या चरणावर अर्पण केले. आता दुसरा प्रश्न बघूया. महर्षी कणादः परमाणुविषये किं प्रतिपादितवान. महर्षी कणाद यांनी परमाणुविषयी काय सांगितलेलं आहे. तर बघा, प्रस्तुत प्रश्न हा स एव परमाणु या पाठातील आहे. या पाठात परमाणुविषयी कणादांनी मांडलेली संकल्पना आहे. महर्षी कणादांनी परमाणु हे द्रव्याचे मूल कारण आहे. सर्व जग परमाणूंपासूनच निर्माण झालेले आहे हे ख्रिस्तपूर्व 5व्या किंवा 6व्या शतकात प्रतिपादित केलेले आहे. कणादांच्या मते परमाणु नुसत्या इंद्रियांनी न कळणारा, सूक्ष्म, निरवयव, नित्य आणि विशेष लक्षणांनी युक्त असा असतो. तसेच खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या कवडशामध्ये जो लहान धुलीकण दिसतो त्याचा 1/6 भाग म्हणजेच परमाणु होय. आणि आता समारोप. अशा प्रकारे महर्षी कणादांनी परमाणुविषयी मांडलेली संकल्पना म्हणजे आधुनिक विज्ञानाची मांडणीच होय. आता तृतीय विभागः पद्यम. तिसरा प्रश्न बघा. पद्यांशम पठित्वा निर्दिष्टाः कृतीः कुरुत. आता त्याच्यामध्ये 3 श्लोक दिलेले आहे आणि या 3 श्लोकांवरती आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आता पहिला प्रश्न बघूया. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. अयम न भक्तो इति प्रहेलिकायाः उत्तरम किम. अयम न भक्तो या प्रहेलिकेचे म्हणजे कोड्याचे उत्तर काय. लोकयान वाहकः इति प्रहेलिकायाः उत्तरम. त्यानंतर दुसरा प्रश्न. विशेषण विशेषयोः मेलनं कुरुत. वनस्पतिगतः गृध्रः. आयतलोचना सीता. आणि ग प्रश्न बघा. पूर्वपदम लिखत. मरणम अस्तु. तर मरणम अस्तु जो आहे त्यामध्ये आपल्याला मरणम मोचा पाय तोडायचा आहे अधिक अस्तु. आणि याचते यम. याचते अधिक अयम. आता इथे अवग्रह चिन्ह आहे. एस जो असतो ना इंग्लिशमधला त्याला अवग्रह चिन्ह असं म्हटलं जातं. याचते अधिक अयम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता क्रियासिद्धी सत्वे भवती इति सूर्यस्य उदाहरणेन स्पष्टीकुरुत. आता इथे पण आपल्याला माध्यम भाषेय उत्तरता हा जो प्रश्न आहे, प्रश्न जरी संस्कृतमध्ये असला तरी आपल्याला मराठीत उत्तर लिहायचं आहे. आता याचं उत्तर बघूया. प्रस्तुत प्रश्न हा सूक्तिसुधा या पाठातील असून सूर्याच्या उदाहरणातून कार्यातील यश कशावर अवलंबून असते हे सांगितलेले आहे. दुसरा परिच्छेद. मोठ्या माणसांच्या कार्यातील यश हे साधनांवर नाही तर स्वतःच्या कर्तृत्वावर अवलंबून असते हे कवीने सूर्याच्या उदाहरणातून सांगितले आहे. सूर्याच्या रथाला एकच चाक, 7 घोडे, तेही सापाच्या लगामांनी नियंत्रित केलेले, सारथी अरुण, तोही पांगळा, रस्ता आधांतरी म्हणजेच आकाश. अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सूर्य रोज आकाशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जातो ते केवळ त्याचे तेज आणि कर्तृत्व या बळावरच. आणि समारोपामध्ये लिहायचं आहे म्हणजेच अडचणी सबबी सांगणं हा मोठ्या माणसांचा स्वभाव नाहीच हे सूर्याच्या उदाहरणावरून कवी पटवून देतात. आता दुसरा प्रश्न बघूया. यथा चतुर्भिः इति श्लोकस्य स्पष्टीकरणं कुरुत. यथा चतुर्भिः हा जो श्लोक आहे याचं आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे. प्रस्तुत प्रश्न हा युग्ममाला या पाठातील आहे. योग्यता कशी ठरवावी हे या पाठात सांगितलेले आहे. सोने खरे आहे हे तपासण्यासाठी, हे पाहण्यासाठी ते कसोटीच्या दगडावर घासतात, कापतात, तापवतात आणि ठोकतात. त्यावर सोने खरे आहे की खोटे हे ठरते. त्याप्रमाणे माणूस चांगला आहे हे पाहण्यासाठी त्याची विद्या, चारित्र्य, सद्गुण, कार्य यांनी त्याची योग्यता ठरवण्यात येते. आणि समारोपामध्ये लिहायचं आहे अशा प्रकारे सोने आणि माणूस यांची योग्यता ठरवण्याचे निकष या श्लोकामध्ये सुभाषितकाराने सांगितलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे. पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत. क ख तह क ख मधून 1 आणि ग घ मधून 1. आता कंसम जघानं दिलेला आहे आणि त्याला और आहे यदा किंचित न्योहम. या 2 पैकी 1 आपल्याला कंपल्सरी लिहायचा आहे आणि ग आणि घ यापैकी आपल्याला कंपल्सरी 1 श्लोक लिहायचा आहे. हा श्लोक लिहिताना अशी काळजी घ्यायची आहे की अगदी पुस्तकात छापलेला जसा श्लोक आहे तसाच्या तसा श्लोक आपल्याला इथे लिहायचा आहे. कुठेही संधी विच्छेद करून किंवा कोणत्याही वेगळ्या प्रकारे लिहायचा नाही.
मग आता आपण पहिला श्लोक बघूया. कंसं जघान कृष्णः का शीतलवाहिनी गंगा केदारपोषणरताः कं बलवंतं न बाधते शीतम. त्यानंतर ख प्रश्न बघा त्यातलाच. यदा किंचिज्ञोऽहं द्वीप इव मदान्धः समभवं तदा सर्वज्ञोऽस्मीत्य भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचित बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगतः. ग आणि घ यापैकी एक लिहायचं आहे. तावत भयाद्धिभेतव्यं यावत भयमनागतम् आगतं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्. पुढचा श्लोक आहे. राक्षसेभ्यः सुतां भृत्वा जनकस्य पुरीं ययौ अत्र कर्तृपदं गुप्तं यो जानाति स पंडितः. त्यानंतर पुढचा प्रश्न ई प्रश्न अन्वयं पूरयत. अन्वय पूर्ण करायचा आहे. अल्पानां पुढे रिकामी जागा आपल्याला दिसते तिथे लिहायचं आहे वस्तूनाम. वस्तूनाममध्ये आपल्याला मचा पाय तोडायचा आहे म्हणजे म हलंत काढायचं आहे कारण पुढे स्वर आलेला आहे अपीमधला अ. त्यामुळे वस्तूनाम अपि संहती ही कार्यसाधिका ही जागा रिकामी भरायची आहे. कार्यसाधिका विद्यते. यथा गुणत्वम आणि मग कंसात लिहायचं आहे आपन्नैः तृणैः मत्तदंतिनः बध्यन्ते. मत्तदंतिनः ही पुढची रिकामी जागा आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि 4ही रिकाम्या जागा ज्या भरलेल्या आहेत त्या अधोरेखित करायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उप्रश्न. पद्यांशं पठित्वा माध्यमभाषेया सरलार्थं लिखत. पद्यांश वाचून मराठीमध्ये आपल्याला फक्त अर्थ लिहायचा आहे 3 पैकी 2 श्लोकांचा. आणि साधारणपणे मानवता धर्म आणि वाचन प्रशंसा या 2 पाठांवर आधारित हा प्रश्न असतो. पहिला श्लोक बघा. वाचनम ज्ञानदम बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम वार्धक्ये दुःखहरणम हितम सद्ग्रंथ वाचनम. मग आता वाचन बालपणी ज्ञान देणारे, तारुण्ये शीलरक्षकम तारुण्यात चारित्र्याचे रक्षण करणारे, वार्धक्ये दुःखहरणम म्हातारपणी दुःख घालवणारे असते, हितम सद्ग्रंथ वाचनम चांगल्या ग्रंथांचे वाचन हे हितकारक असते. दुसरा श्लोक बघा. वृथा भ्रमण कुक्रीडा. वृथा भ्रमण म्हणजे उगाच भटकणे. आता हा कोणासाठी आहे? विद्यार्थ्यांसाठी श्लोक आहे म्हणून विद्यार्थ्याने उगाच भटकणे. कुक्रीडा वाईट खेळ, परपीडा दुसऱ्याला त्रास देणे, अपभाषणैहि वाईट शब्द उच्चारणे, कालक्षेपः न कर्तव्यः इत्यादीमध्ये वेळ वाया घालवू नये. विद्यार्थी वाचनम श्रयेत. त्याऐवजी त्याने काय करावं? मग विद्यार्थ्याने वाचनाचा आश्रय घ्यावा. तिसरा श्लोक बघा. यथा एव सकला नद्यः प्रविशन्ति महोदधिं. ज्याप्रमाणे सगळ्या नद्या महासागरात प्रवेश करतात तथा मानवता धर्मम सर्वे धर्माः समाश्रिताः. त्याप्रमाणे सर्व धर्म मानवता धर्माचा आश्रय घेतात. आता पुढचा प्रश्न चतुर्थ विभाग लेखन कौशलम. धातूनाम अव्ययानाम च विशिष्ट विभक्तेः उपयोगम कृत्वा वाक्य निर्माणम कुरुत. 6 पैकी 4 आपल्याला तिथे सोडवायचे आहेत. बहिही बहीला नेहमी पंचमीची अपेक्षा असते. मग उदाहरण लिहायचं आहे आपल्याला पुस्तकात जसं दिलेलं आहे. नगरात बहिही उद्यानम वर्तते. वामतः वामतःला षष्टीची अपेक्षा असते. रामस्य वामतः सीता अस्ति. सह सार्धम समम साकम तृतीयेची अपेक्षा असते. रामेण सह सीता वनम गच्छति. ज्याच्या बरोबर त्याची तृतीया. मग रामाबरोबर म्हणून इथे तृतीया. रामेण सह सीता वनम गच्छति. स्नेह सप्तमीची अपेक्षा असते. माता पुत्रे स्निह्यती. पुत्र या शब्दाची आपल्याला इथे सप्तमी घेतलेली आहे. प्रति अधिक श्रू चतुर्थीची अपेक्षा असते. यमः नचिकेतसे वरत्रयं प्रति शृणोती. गमगच्छ गच्छर्थक धातूला नेहमी द्वितीयची अपेक्षा असते. रामः वनम गच्छति. वनम ही आपल्याला इथे द्वितीया घेतलेली आहे. याला अथवा म्हणजेच ऑरला प्रश्न आहे. संस्कृतानुवादम कुरुत. संस्कृतमध्ये अनुवाद करा. पहिला प्रश्न आहे. मासे पाण्यात राहतात. त्याचं संस्कृतमध्ये भाषांतर येणार. मत्स्याः जले निवसंती वसंती किंवा अगदी तरंती पण चालेल. दुसरं झाडे पर्यावरणाचे रक्षण करतात. वृक्षाः पर्यावरण रक्षणं कुर्वन्ति. तिसरा प्रश्न बघा. गायक गीत गातो. गायकः गीतं गायति. कृपया मला पिशवी दे. कृपया मह्यं स्यूतं यच्छ किंवा देही दोन्ही चालेल. माणसाने नेहमी खरे बोलावे. मनुजः सदा सत्यम वदेत. 2 सिंह गर्जना करतात.
एक सिंहासाठी सिंह शब्द आहे आणि दोन सिंहांसाठी सिंहौ, म्हणून सिंहौ गर्जतः. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न बघा. पंचवा सप्त वाक्यात्मकम निबंधम लिखत. 5-7 वाक्यात आपल्याला निबंध लिहायचा आहे. आता आपण इथे मम प्रियः कविः, मम प्रियः नेता आणि मम प्रिया भाषा असे 3 निबंध आले. त्यापैकी तुम्हाला जो सोपा वाटतोय तो निबंध आपल्याला तिथे लिहायचा आहे. आता इथे मम प्रियः कविः हा निबंध घेतलाय. वाल्मिकीः मम प्रियः कविः. रामरक्षा स्तोत्रे तस्य वर्णनम नित्यम पठामि. आणि मग आपण तिथे श्लोक लिहिलेला आहे खाली मध्ये. कूजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम. आणि मग आपण परत वाल्मिकींचं वर्णन केलेलं आहे. वाल्मिकीः आदिकविः अस्ति, तस्य रामायणम आदिकाव्यम अस्ति. केनापि व्याधेन क्रौञ्चयुग्मयोः एकः खगः हतः. तद्दृष्ट्वा तस्य मुखात् श्लोकः उद्भवत्. एषा प्रसिद्धा कथा मह्यम अतीव रोचते. त्यानंतर पुढे एक वर्ग कक्षेचं चित्र दिलेलं आहे. मग आपल्याला ते चित्राचं वर्णन करायचं आहे. भ्रमती, लिखती, अस्ति, उत्तरती, दृश्यते, पृच्छती, पठती अशी क्रियापदं दिलेली आहेत. आता आपल्याला तिथे एक पंखा दिसतोय, त्यानंतर कपाट आहे, दिनदर्शिका आहे, वातायनम म्हणजे खिडकी पण आहे, सूचना फलक आहे, फलकम शिक्षिका, उत्पीठिका, भूगोलकः म्हणजे पृथ्वीचा गोल तिथे आहे. अशा प्रकारे आपल्याला हे वर्गाचं चित्र दिसत आहे. इदम वर्ग कक्षायाः दृश्यम. हे वर्ग कक्षेचं दृश्य आहे. अध्यापिका छात्रेण सह किमपि वदति. एकः छात्रः उत्तरति, अन्ये छात्राः लिखन्ति. उत्पीठिकायां भूगोलकः तथा सुधाखण्डाः सन्ति. वर्गकक्षायां सूचनाफलकम् अपि अस्ति. तत्र एकं व्यजनम् अपि भ्रमति. अध्यापिकायाः पार्श्वे फलकम् अस्ति. पंचमः विभागः भाषाभ्यासः. 5वा प्रश्न बघा. तालिकापूर्तिं कुरुत. नामतालिका. नामतालिकामध्ये आपल्याला बघा शब्द दिलेला आहे आणि सप्तमी विभक्तीवाला कवी शब्द दिलेला आहे. मग आता तिथे येणार कवौ कव्योः कविषु सप्तमी. कवौ आणि कविषु या 2 खाली रेघ आपल्याला लगेच द्यायची आहे. शशिनः शशिभ्याम शशिभ्यः पंचमी. शशिनः आणि शशिभ्याम या 2 खाली रेघ द्यायची. मरुते मरुद्भ्याम मरुद्भ्यः. मग मरुद्भ्यः आणि मरुद्भ्याम आणि मरुद्भ्यः या ठिकाणी रेघ द्यायची. सर्वनाम तालिका बघा. अनया आभ्याम आभिः तृतीया. अनया आभ्यामच्या खाली रेघा दिल्या. सह तौ ते. सह आणि ते या रिकाम्या जागा होत्या, त्या दोघांखाली आपण शब्द लिहिल्यानंतर रेघा द्यायच्या. अहम आवाम वयम. आवाम आणि वयम आपण लिहिलेलं आहे, त्यांच्या खाली रेघ द्यायची आहे. आता आवाम आणि वयम हे शब्द लिहिताना म हलंत म्हणजे मचा पाय तोडलेला आपल्याला लिहायचा आहे. जेव्हा आपण एकच शब्द लिहितो त्यावेळेला आपल्याला आवाम या प्रकारे लिहायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 क्रियापद तालिका. कथयतु कथयताम कथयंतु. लोटलकारे हा. कथयताम कथयंतुच्या खाली रेघ द्यायची आहे. अविद्यथाः अविद्येताम अविद्यध्वम. अविद्यथाः अविद्येताम दोन्ही खाली रेघ द्यायची आहे. गमिष्यामी गमिष्यावः गमिष्यामः. लुटलकार म्हणजे भविष्यकाळ. गमिष्यामी आणि गमिष्यामः या 2 खाली रेघ द्यायची आहे. प्रश्न 4 बघा. धातुसाधित विशेषण तालिका. यामध्ये मुक्तः त प्रत्ययांत, मुक्तवान, मोचनीय, मुंचन किंवा मुंचमान. आता जे पर्याय आपण भरलेले आहेत तिथे त्यांच्या खाली रेघ द्यायची. वंदितः वंदितवान, वंदनीयः वंदमानः. वंदितवान आणि वंदमानः 2 खाली रेघ दिली आहे. कृतः कृतवान, करणीयः कुर्वन् किंवा कुर्वाणः. मग कृतः आणि करणीय हे शब्द आपण रिकाम्या जागी टाकलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या खाली रेखा दिलेल्या आहेत. आता प्रश्न क्रमांक आ बघायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न जो आहे, निर्दिष्ट हा कृती कुरुत. 4 पैकी 3 कृती सोडवायच्या आहेत. आपण सगळ्या कृती इथे सोडवून दाखवलेल्या आहेत. एक बघा. डॅश 4 दिले कंसात. वेदाः वर्तन्ते. चत्वारः संख्यावाचक शब्द भरायचा आहे म्हणून चत्वारः वेदाः वर्तन्ते. दिनस्य डॅश लोकयानम आगच्छति. 9 आवृत्तीवाचके म्हणून नववारम. त्यानंतर भवने मम गृहम सप्तमे तले वर्तते. सप्तमे खाली रेघ द्या. माता पंचवारम मम युतकम प्रक्षालितवती. मग आता पंचवारम 5 जे आहेत आवृत्तीवाचक येणार पंचवारम. सेवकः म्हणजे त्रीणी आसनानी स्थापितवान. संख्यावाचक लिहायचंय त्रीणी आसनानी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. दुसरा. समासानाम तालिकापूर्तीम कुरुत. समासांची तालिकापूर्ती. खगोत्तमः
उत्तमः खगः सप्तमी तत्पुरुष समास. अल्पदी अल्पादीही यस्य सह बहुव्रीही समास. सविनयम विनयेन सह यथा स्यात् तथा अव्ययीभाव समास. महाकाव्यम महत्काव्यम कर्मधारय समास. पशुपतीही पशूनां पतीही षष्ठी तत्पुरुष समास. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा. समानार्थक शब्दान विरुद्धार्थक शब्दान लिखत. 5 पैकी 3 शब्द आपल्याला लिहायचे आहे. कनकम, कनकमसाठी समानार्थी शब्द आहे स्वर्णम, सुवर्णम, हेम. त्यानंतर क्रेतुम, क्रेतुमच्या तिथे फुली आहे म्हणजे आपल्याला विरुद्धार्थी शब्द विक्रेतुम. कर्षकः म्हणजे शेतकरी, समानार्थी शब्द विचारलाय म्हणून कृषकः. विदेशः विरुद्धार्थी शब्द स्वदेशः. गृहम समानार्थी शब्द गेहम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. सूचनानुसारम कृतीही कुरुत, सूचनेनुसार कृती करा. पदवी अपि प्राप्ता मया वाच्य परिवर्तनम कुरुत. मग आता या ठिकाणी आपल्याला पदवीम अपि प्राप्तवान अहम. मया हे तृतीय एकवचन आहे त्यामुळे आपल्याला इथे वाच्य परिवर्तन करताना अहम घ्यावं लागलंय. दुसरा प्रश्न बघा. अर्णवः जपाकुसुमं गृहीत्वा प्रविशति. पूर्वकालवाचकम वाचकम अव्ययम निष्कासयत. पूर्वकालवाचक आहे गृहीत्वा, मग ते काढायचंय. प्रविशती वर्तमान काळ आहे त्यामुळे गृहीत्वाचं आपल्याला गृह्णाती करावं लागेल. मग अर्णवः जपाकुसुमं गृह्णाती प्रविशती च. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शिशिर ऋतौ पद्मं व्यकसत. वाक्यम बहुवचने लिखत. शिशिर ऋतौ पद्ममचं पद्मानी आणि व्यकसतचं व्यकसन. चौथा प्रश्न बघा. त्वं धनुः त्यजः. त्यज त्वं स्थाने भवान योजयत. भवान धनुः त्यजतु. आता मेघ संदेशन नयती आणि यक्ष दिलेलं आहे नवीन करता आणि निजंतम कुरुत प्रयोजक करायचं आपल्याला. मग यक्षः मेघेन संदेशम नाययती. आता प्रश्न क्रमांक 6 गद्यांशम पठित्वा कृतीही कुरुत. 6 पैकी आपल्याला 4 प्रश्न त्यातले सोडवायचे आहे. उतारा बघा. सुंदरपुरम नाम किमपि नगरम आसीत. सुंदरपूर नावाचे कोणते एक नगर होते. तत्र सुधीरः नाम बालः प्रतिवसति स्म. तिथे सुधीर नावाचा मुलगा राहत होता. अष्टम्यां कक्षायां स पठति स्म. 8व्या इयत्तेमध्ये तो शिकत होता. सह अतीव चतुरः धीरः च. तो अत्यंत चतुर आणि धैर्यवान होता. तस्य अध्यापकाः मित्राणि च. त्याचे शिक्षक आणि मित्र तम नित्यं प्रशंसन्ति स्म. त्याची रोज प्रशंसा करत असत. तस्य जनकः रक्षकः आसीत. त्याचे वडील जे होते जनकः म्हणजे वडील, तर वडील रक्षक म्हणजे पोलीस होते. सह अपि स्वजनकः इव निर्भयः. तो सुद्धा आपल्या स्वतःच्या वडिलांप्रमाणे निर्भय साहसप्रियः च आसीत आणि साहसप्रिय होता. एकदा कः अपि चोरः नगरम आगतः. एकदा कोणी एक चोर नगरामध्ये आला. सह बालकान अपहरति स्म. तो मुलांना चोरत असे. तान बालकान म्हणजे चोरत असे म्हणजे अपहरण करत असे. तान बालकान अन्य स्थाने न्यस्यति. आणि तो त्या मुलांना इतर स्थानी नेत असेल. तेषां जनकेभ्यः त्यांच्या वडिलांकडून प्रभुतम धनम लभते. पुष्कळ धन मिळवत असे. आता बघा पूर्ण वाक्यानं उत्तरम लिखत. सुंदरपूर नगरे कः प्रतिवसति स्म. मग उत्तर येईल सुंदरपूर नगरे सुधीरः नाम बालः प्रतिवसति स्म. प्रातिपदिकम लिखत म्हणजे मूळ शब्द लिहायचा. मित्राणि मित्र. तस्य तद. वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम वा असत्यम इति लिखत. तस्य जनकः शिक्षकः आसीत. आपल्याला हे वाक्य पुन्हा लिहायचंय उत्तरपत्रिकेमध्ये आणि मग खाली लिहायचं आहे. त्याचे वडील शिक्षक नव्हते पोलीस होते त्यामुळे खाली उत्तर लिहायचंय असत्यम. माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. मराठी भाषेमध्ये आपल्याला अर्थ लिहायचा आहे. सह अतीव चतुरः धीरः च. तो अत्यंत चतुर आणि धैर्यवान होता. पुढचा प्रश्न आहे सप्तम्यंत पदम लिखत. आता तिथे स्थाने अन्ये हे जे आहेत ते आपल्याला स्थाने हा शब्द सप्तमी अंतपद असलेला आहे. सह बालकान अपहरति स्म. आता याच्यामध्ये आपल्याला कारक लिहायचा आहे. बालकांखाली रेख दिलेली आहे. बालकान आहे द्वितीया आणि द्वितीय विभक्ती ज्या वेळेला असेल त्यावेळेला कर्मकारकम असं आपल्याला तिथे उत्तर लिहायचं आहे. क्रमांक 6 पद्यांशम पठित्वा निर्दिष्टे कृतीही कुरुत. पद्यांश वाचून आपल्याला कृती करायची. दिनांतेच पिबेत दुग्धम. दिनांतेच पिबेत दुग्धम. दिवस संपताना दूध प्यावे. निशांतेच पिबेत जलम. रात्रीच्या संपल्यानंतर आपल्याला पाणी प्यावे म्हणजे पहाटे आपल्याला पाणी प्यायचं आहे.
भोजनांते पिबेत तक्रम, जेवण संपल्यावर ताक प्यावे. किम वैद्यस्य प्रयोजनम, म्हणजे आपल्याला वैद्याचे काय प्रयोजन असेल, म्हणजे आपल्याला वैद्याची गरज नाही. पूर्ण वाक्यानं उत्तरत. आता पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं 2 पैकी एका प्रश्नाचं. दिनांते किम पिबेत, मग दिनांते दुग्धम पिबेत. तक्रम कदा पिबेत, ताक केव्हा प्यावे. भोजनांते तक्रम पिबेत. आता समानार्थक शब्दम लिखत, समानार्थकम शब्दम लिखत, समानार्थी शब्द लिहायचा आहे. निशा, आता निशा म्हणजेच रात्र, मग त्याच्यासाठी रात्रीही हा शब्द आपल्याला आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. पद्यांशम पठित्वा जालरेखाचित्रम पूरयत, पद्यांश वाचून जालरेखाचित्र पूर्ण करा. पक्षिणाम बलम आकाशम, पक्ष्यांचं बळ आहे आकाश. मत्स्यानाम उदकम बलम, मत्स्यांचं बळ आहे उदक म्हणजे पाणी. दुर्बलस्य बलम राजा, दुर्बलांचं बळ काय आहे राजा. बालानाम रोदनम बलम, आणि मुलांचं बळ कशात आहे तर रडणे, म्हणजे रडलं की त्यांना कुठलीही गोष्ट मिळते. म्हणून आता तिथे जे दिलेलं आहे वेब कंप्लीट करायचा आहे. बलम पक्षिणाम, पक्षिणामच्या खाली येणार आकाशम. मत्स्यानाम तिथे खाली येणार आहे उदकम. दुर्बलस्य राजा आणि बालानाम रोदनम. अशा प्रकारे आपल्याला हा पेपर व्यवस्थित सोडवायचा आहे आणि आपण हे जे शब्द लिहिलेले आहेत त्यांच्या खाली रेघ द्यायची, चौकट व्यवस्थित पूर्ण करायची आहे. सगळ्यांना परीक्षेसाठी अभ्यासासाठी शुभेच्छा.